नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. आपण पाहत आहे NDTV मराठी. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस प्रचंड वादळी ठरलाय. मात्र यामध्ये कुठली राजकीय घडामोड आहे असं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी एक घटना आहे जी घडली आहे डिसेंबर महिन्यात. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा सुपूर्द केला. खरं तर या हत्येला 3 महिने पूर्ण होत आलेत आणि या अवघ्या 3 महिन्यांमधला एक दिवस असा नसेल की ज्यामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी झाली नव्हती. पण धनंजय मुंडे असोत, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो किंवा महाराष्ट्रातलं सरकार असो, या सगळ्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा कसा होणार नाही याचीच काळजी वाहिली. मात्र संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याचे फोटो काल NDTV मराठीनं जगासमोर आणले आणि त्यानंतर मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा ही फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक होती. आज दुपार होता होता धनंजय मुंडे यांनी एक ट्विट केलं आणि आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक राजीनाम्याचं पत्र घेऊन मंत्रालयात पोहोचले. त्यानंतर काहीच वेळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आपल्याकडे आलाय आणि आपण तो स्वीकारलाय असं सांगितलं. तर अजित पवारांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिलाय असं सांगितलं. नेमका इथेच चर्चा सुरू झाली की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्द्यावर आहे का? कारण धनंजय मुंडे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात मी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देतोय, पण राष्ट्रवादी काँग्रेस मात्र हेच सांगण्याचा आटापिटा करतेय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावर आहे. पण जर तो राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावर असेल तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यातला सगळ्यात पहिला मुद्दा, नैतिकतेच्या मुद्द्यावर जर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायचा होता तर मग हत्या झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोप झाल्यानंतर लगेचच का दिला गेला नाही? दुसरा सवाल, संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे फोटो समोर येण्याची वाट का पाहिली गेली? जर हत्या अमानुष पद्धतीनं झाली नसती, संतोष देशमुख यांचा खून दुसऱ्या कुठल्या पद्धतीनं केला असता तर मग धनंजय मुंडेंना ही नैतिकता जाणवणार नव्हती का? चौथा महत्वाचा मुद्दा, या हत्येचे फोटो व्हिडिओज हे पोलिसांकडे होते. जर ते पोलिसांकडे होते तर याचा अर्थ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ते पाहिले नव्हते. आणि जर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे सगळे फोटोज आणि हे भयानक व्हिडिओ जर बघितले होते, आधीच पाहिले होते, तर मग मुंडेंना त्यांनी कशासाठी मंत्रिमंडळात ठेवलं? पुढचा प्रश्न, नेमकं असलं काय बळ होतं धनंजय मुंडेंकडे की ज्यामुळं तब्बल 3 महिने धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा देणं सपशेल टाळत राहिले? हत्या प्रकरणामध्ये आरोप झाल्यावर मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवताना सरकारची नैतिकता कुठे गेली होती? खरं तर या सगळ्या प्रश्नांवर आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चर्चा होत आहेत. प्रत्येक जण आपल्याला मिळेल त्या पद्धतीनं जमेल तसा व्यक्त होतोय आणि म्हणूनच हे सगळे मुद्दे उपस्थित करणं गरजेचं आहे. या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख. धनंजयजी, काल रात्री आपण जेव्हा बोललो होतो त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात फार काही वेगळं नाहीये. तुमच्या चेहऱ्यावरचा ताण, दुःख, संताप, चीड सगळं मला स्पष्ट दिसतंय. पण आज फक्त बदल इतकाच झालाय की कालपर्यंत जी मागणी होत होती ती मागणी आज पूर्ण झालेली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय. काल तुम्ही माझ्याशी बोलताना म्हणाला होता की त्यांनी राजीनामा दिला काय आणि काय झालं काय, माझा भाऊ परत येणार नाहीये. तो प्रश्न कायम शिल्लक राहणार आहे, ती वेदना कायम शिल्लक राहणार आहे. पण आज जे घडलंय त्यानं किमान समाधान आहे? समाधान आजच्या गोष्टीचं मानणं असं आहे की ज्या मागच्या 2.5 महिन्यात या सगळ्या राजकीय आश्रयाचा, राजकीय दबावाचा जो इथं गैरफायदा झाला जिल्ह्यात, ते जे नुकसान झालंय ते भरून कोण देणार आहे? कारण झेल प्रशासनामध्ये जे काही चुकीचे प्रकार घडले, झेल प्रशासनाने ठराविक आरोपीला जी VIP ट्रीटमेंट दिलेली त्याचा सगळा डिटेल्स आम्ही तिथं पण आवक जबाबला दिले आणि मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा उद्यापर्यंत आम्ही तिथं मेलद्वारे पाठवणार आहोत आणि प्रत्यक्ष त्यांची भेट घेणार आहोत. जर असं प्रशासन चलत असेल, एका टप्प्यात आम्ही म्हणजे एक टप्पा आम्ही चलत असतो आणि एका टप्प्यात पुढे त्या चुका करत असतील, इथं ग्राउंडला पोलीस प्रशासनानं चूक केली होती म्हणून भावाचा जीव गेला, उद्या झेल प्रशासनानं ह्यांना असं वागवलं तर ह्यांना बाहेर राहण्यापेक्षा घरी राहणं म्हणजे घरी राहिल्यासारखं तिथं जर त्यांना व्यवस्था केली तर यांना झेल काय आणि घर काय एकच होईल. अशा पद्धतीनं जसं की अॅट्रॉसिटीची केस ही 6 तारखेला घेतली असती, त्याच्या अगोदर खंडणीची केस 29/11 घेतली असती आणि त्याच्या आधी 28 मेला जर अपहरणाची चांगली केस घेऊन त्यांच्यावर कारवाई केली असती तर ह्या पुढल्या घटना घडल्या नसत्या.
तसं जेल प्रशासनात जे सध्या चालू होतं 2 महिन्यापासून अतिशय चुकीचं होतं आणि याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? आता कुठंतरी म्हणतात की आता पारदर्शक तपास होईल, आता दबावतंत्र येणार नाही, पण 2.5 महिन्यात जे आम्ही न्यायाची भीक मागत होतो, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जायचो, SIT कडे जायचो, CID कडे जायचो, पुरावे जमा करायचो, आम्हाला काही जागेवर दाब धडक करण्यात येत होती, काही जागेवर भीती दाखवण्यात येत होती. आरोपी ज्यावेळेस सुनावणीला येत होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्याचे समर्थन करणारे लोक येत होते. या वातावरणातून जाताना आमचं जे नुकसान झालंय, आम्हाला जे पाहिजे होतं ते भेटलं नाही, याची जिम्मेदारी आज कोण घेणार आहे? नाही, आणि हा प्रश्न कायम राहतात. मला फक्त एका गोष्टीचं कौतुक हा शब्द योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण एक आहे की तुम्ही आपल्या मुद्द्यावर ठाम आहात, की जे मुद्दे तुम्ही मांडताय, एक एक मुद्दा घेऊन पुढे जाताय त्यावर ठाम आहे. आणि जेल प्रशासनाने वाल्मिक कराड किंवा त्याच्यासोबत या प्रकरणातले जे इतर आरोपी आहेत त्यांना जर VIP ट्रीटमेंट दिली असेल आणि त्या संदर्भात जर सरकार काही बोलत नसेल, माहिती देत नसेल, तर त्यावर तुम्ही वारंवार प्रश्न विचारताय आणि ते विचारणं हे जितकं योग्य आहे तितकीच ती सरकारची जबाबदारी आहे की त्यावर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत, सामाजिक कार्यकर्त्या, ज्यांनी सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केलेत. आणि सुषमा अंधारे, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आत्ता माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाते. सुषमाताई, पहिल्यांदा तुमच्याकडे येते. विरोधकांनी ही मागणी खूप आधीपासून, मागच्या अधिवेशनापासून लावून धरली होती की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, पण ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी आज राजीनामा दिलाय ना, तो राजीनामा कमी आणि फक्त औपचारिकताच आपल्याला वाटावी अशी परिस्थिती आहे. ताई, हा राजीनामा मला अजिबात नैतिकता वगैरे म्हणून कुठेही वाटत नाही. एवढे आर्ग्युमेंट झाल्यानंतर, एवढी घासाघीस, एवढी ओढाताण झाल्यानंतर जो राजीनामा येतोय तो नैतिकता म्हणून अजिबात राजीनामा नाही, ती अपरिहार्यता आहे. पण या सगळ्यांमध्ये मला जास्त वेदनादायी एक गोष्ट अजून एक जाणवत आहे, ती ही की मागच्या अधिवेशनात, म्हणजे अधिवेशन टू अधिवेशन, हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला सभागृहाच्या पटलावर आमदार सुरेश धस यांनी जो काही घटनाक्रम सांगितला होता, तो घटनाक्रम जशास तसा घडला. हे आता आपल्याला फोटो आणि व्हिडिओ बघून पुढे होते. ते फोटो बघून कुठलाही संवेदनशील माणूस, म्हणजे त्याला झोप लागणार नाही, तो हादरवून जाईल असे ते फोटो व्हिडिओ आहेत. ही सगळी माहिती ज्या अर्थी सुरेश धस यांच्याकडे होती, त्या अर्थी सुरेश धस यांना डिपार्टमेंटने माहिती दिली. म्हणजेच डिपार्टमेंटकडे, म्हणजेच गृह मंत्रालयाकडे, म्हणजेच देवेंद्रजींकडे ती माहिती होती. जर 2-2.5 महिने देवेंद्रजींकडे ती माहिती होती, तर देवेंद्रजी 2.5 महिन्यांपासून दोषी असेल तर राजीनामा घेऊ हा मानभावीपणा का करत होते? 2.5 महिन्यांपासून देवेंद्र फडणवीस कोणता राजकीय अजेंडा राबवत होते? 2.5 महिन्यांपासून देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात किंबहुना मराठवाड्यामध्ये जाणीवपूर्वक मराठा OBC तणाव वाढवण्याचा प्रयत्न का करत होते? कारण काल फोटो प्रकाशित झाल्यावर मी पुन्हा सांगते की मी परळीची आहे. परळीतल्या कित्येक वंजारी लोकांनी सुद्धा सांगितलं की अरे, या लोकांना ना तुम्ही भर चौकात फाशी द्या, की ही म्हणजे ते माणूस असण्याची लक्षणच कुठलीच नाहीत. कदाचित राक्षसही याच्यापेक्षा सौम्य असू शकतो. म्हणजे निष्प्राण कलेवरावर इतक्या वाईट पद्धतीने अनन्वित अत्याचार करणारे जे लोक आहेत, एवढी सगळी माहिती उरामध्ये दडवून देवेंद्रजी 2.5 महिन्यांपासून तोंडावर हास्य आणत जे लोकांना सांगत होते की दोषी असल्यावर बघता येईल, आणि आता पुन्हा तुम्ही नैतिकतेचं नाव पुढे करताय. कशाला ह्या सगळ्या मानभावीपणा? आणि हे जे सगळे आहेत ना, म्हणजे देवा भाऊ, अजित दादा, एकनाथ भाई, हे भाई भाऊ दादा, हे सगळे जे लाडक्या बहिणी म्हणतात, त्यांना देशमुख कुटुंबातली ती आई, ती देशमुखांची पत्नी, ती चिमुरडी लेक, त्यांच्यात अजिबात यांना यांची बहीण दिसली नाही. यांना त्यांची लाडकी बहीण त्या देशमुख कुटुंबातल्या त्या कुठल्याही मायमाऊलीमध्ये दिसली नाही. हे फक्त आणि फक्त यांचा राजकीय अजेंडा आणि वातावरण तापवत नेलं यांनी. एवढं गलिच्छ राजकारण इथं केलं जातं आणि आजही पुन्हा तेच गलिच्छ राजकारण केलं जातंय की आज ठरवून पुन्हा भाजपा अजून एक अजेंडा राबवायचा प्रयत्न करते की या राजीनाम्याची चर्चा कशी कमी होईल, आणि जाणीवपूर्वक काही विषय आणून ठरवून की अबो आज मी असं म्हणले, हे तसं म्हणले असं म्हणत दुसऱ्या चर्चा कशा पुढे आणता येईल याचा प्रयत्न केला जातो. किती गलिच्छपणा आहे भाजपाचा, किती बोलघेवडेपणा आहे हा, की सुधीर मुनगंटीवारांच्या पासून तर राणेंपर्यंत सगळे पोपट पटापटा बोलायला लागले, जेणेकरून या राजीनाम्याने जो झाला डॅमेज आहे तो डॅमेज कमीत कमी व्हावा किंवा सरकार बॅकफुटवर जाऊ नये. चर्चा कमी करणं हे कदाचित आता सरकारच्याही हातात नसावं सुषमाताई, कारण हे बरंच पुढे गेलेलं आहे. अंजली दमानिया आता आपल्यासोबत आहेत. अंजलीताई,
गेल्या 3 महिन्यांमध्ये कोणती पातळी असेल ज्यावर तुम्ही आरोप केले नाहीत? तुम्ही त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात झालेल्या गोष्टींवर बोललात, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जे झालं त्या सगळ्यावर बोललात, संतोष देशमुखांची हत्या झाली त्याचे डिटेल्स मांडलेत. इतकं सगळं झाल्यावर राजीनामा द्यावा वाटला नाही. आणि काल जेव्हा ते फोटो समोर आले, जे कदाचित या सगळ्या संबंधित लोकांनी आधीच बघितलेले असतील, ते फोटो आल्यानंतर राजीनामा द्यावा लागतो. मग तिथे धनंजय मुंडे म्हणतात मी आरोग्याच्या कारणास्तव देतो, आणि पक्ष आणि त्यांचा पक्ष मात्र हे सांगायचा प्रयत्न करतो आम्ही नैतिकतेच्या. काय नैतिकता शिल्लक राहिली आहे आता अंजलीताई? नाही, खरंच म्हणजे नैतिकता या शब्दाचे धेंडावडे उडवल्यात या सगळ्यांनी. आणि आज म्हणजे अचानकपणे त्यांची नैतिकता ओसांडून व्हायला लागली, ती पण तब्बल 3 महिन्यानंतर. कविता हे इतके म्हणजे मला सकाळी तर इतका प्रचंड राग आलेला या लोकांचा की काय माणसं आहेत ही. अचानक यांना आठवलं की यांची तब्येत ठीक नव्हती, अचानक यांना आठवलं की डॉक्टरांनी त्यांना आराम करायचा सल्ला दिला होता. काय बोलतात हे? म्हणजे मला तर सकाळी त्यांना खूप एकतर डोकं खूप सुन्न होतं, कारण रात्रभर जे सगळे मेसेजेस आले होते, इनफॅक्ट धनंजयशी पण जे बोलणं झालं त्यानंतर खरंच चीड आली होती मला. या राजकारणाची चीड आली होती, सगळ्या राजकारण्यांची चीड आली होती. आणि आज अगदी जसं जे अधिवेशनात आपण बघितलं ते तमाशे, जे रेग्युलर तमाशे असतात ते सगळे पहिल्या त्या 4-5 रांगांमध्ये जे लोक उभे होते, कुठे होते हे लोक? म्हणजे अंबादास दानवे कुठे होते जेव्हा जालन्याला राहतात? ते बीडमध्ये का नाही आले? कधी का नाही लढले लोकांसाठी? हे जेवढे सगळे आहेत ना, मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधी असो, सगळे सेम आहेत. म्हणजे मला कोणाबद्दल काहीच बोलावायचं वाटत नाही. आणि म्हणूनच मला वाटतंय की आता ना सामान्य माणसाला जगणं कठीण करून ठेवलंय या सगळ्यांनी. त्यांना म्हणजे अस्तित्व, कोणी येईल, एक राजकारणी येईल, त्याचा कोणी कराड येईल आणि त्या कराडचा कोणी सुदर्शन घुळे येईल, तुम्हाला येऊन चिडून जाईल, तुम्ही कुठेही जा. आज आता मी गेले 2 तास ती चार्जशीटची जी कॉपी माझ्याकडे काही थोडी पानं आली आहेत, 200-300 पानं आली आहेत, ती मी वाचत होते. त्याच्यातनं सगळेच्या सगळे, आता कविता तू पण बघितलं असशील तो जो व्हिडिओ होता जो मध्ये आला होता, ज्याच्यात ही सगळी माणसं एकत्र होती आणि त्यांच्याबरोबर ते पोलीस इन्स्पेक्टर देखील होते. आताच्या घटनेला चार्जशीट मध्ये पोलीस इन्स्पेक्टरचं नाव किंवा उल्लेख कुठेही नाही. त्यांच्यात फक्त सुदर्शन गुळे, वाल्मिक कराड, अमुक तमुक सगळं लिहिलेलं आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीत आज वाल्मिक कराडच्या नावावर फक्त 2 ओळी आहेत की आपल्या आड कोणी आलं तर त्याला आडवा करायचा, आणि पुढे काहीच दिलेलं नाहीये. म्हणजे या ना त्या मार्गाने यांना बाहेर कसं काढायचं, पळवाटा कशा करायच्या, या सुद्धा सगळ्याची तरतूद करून ठेवलेली आहे. जितकं वाचतीये ना तितका राग अधिक येतोय की जितकं म्हणजे आता त्या विष्णू चाटेचं म्हणा किंवा सुदर्शन घुळेचं म्हणा, त्यांचे सगळ्यांचे स्टेटमेंट अतिशय जशी काय मोजून मापून घेतल्यासारखी आहे की याच्यातनं जास्तीत जास्त त्यांना जी शिक्षा मॅक्सिमम पॉसिबल आहे ती 7 वर्ष आहे, त्याच्यानंतर पॉसिबलच नाही. तर मला काही कळत नाहीये की याच्यात ना कशाचा उल्लेख आहे. आता पहिल्या दिवशीचा त्यांनी मे महिन्यात 28 मेला अपहरण झालं म्हणून दिलं, त्याच्यानंतर कुठलाही संदर्भ नाहीये. ते अगदी थेट ऑगस्ट महिन्यात एक फक्त लाईन लिहिली आहे. ऑगस्ट नंतर डायरेक्ट 29/11 म्हणजे खंडणी मागितल्याचा दिवस, मध्ये अवादाचं आणि त्यांचं काय संभाषण झालं, काय बोलणी झाली, कधी सातपुड्यात बोलवलं, तिथे काय झालं, काहीही संदर्भ कुठेही लिहिलेला नाहीये. म्हणजे हे सगळं जे या राजकारण्यांना वाचवण्यासाठी केलं जातं ना, तेच होताना दिसतंय. आणि जसं संजय राठोड परत आला होता तसं यांना परत येण्याचा मार्ग अगदी स्वच्छपणे सगळ्या तयार करून आणि कदाचित म्हणूनच अंजलीताई त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव असं लिहिलंय की त्यामुळे परत येण्याचा मार्ग कदाचित मोकळा राहील. त्यांच्या ट्विटमध्ये धनंजय मुंडेंनी लिहिलंय. अभय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत. अभय सर, 25 वर्षांपेक्षा जास्त काळाच्या पत्रकारितेमध्ये तुम्ही आता नाही म्हटलं तरी पण 15-20 राजीनामे बघितले असतील. त्यातला किमान एखादा राजीनामा तरी हत्येशी संबंधित अशा इतक्या गंभीर गुन्ह्यासाठी असेल, जास्त नाही, कारण बाकीचे सगळे भ्रष्टाचाराशी संबंधित होते. हा असला राजीनाम्याचा प्रकार तुम्ही तरी कधी बघितला का? नाही, नैतिकता अनेकदा एखाद्या मंत्र्यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी सर्व मार्ग अवलंबल्यानंतर सगळेच मार्ग जेव्हा खुंटतात तेव्हा अचानक नैतिकतेच्या मार्गावर चालण्याची एक प्रवृत्ती राज्यकर्त्यांमध्ये असतेच. अनेकदा
आपल्याला लक्षात असेल की छगन भुजबळांचा यांचा राजीनामा झाला तेलगी घोटाळ्याच्या संदर्भात, त्यांच्यावर आरोप झाले, पण जेव्हा तो राजीनामा दिला तेव्हा सुद्धा एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचं कारण दिलं होतं. तर अशी कारणं देणं वेगळं नाही, पण या प्रकरणात अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप होते. पहिला आरोप होता तो म्हणजे या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्या आरोपींना राजाश्रय देणे, त्यांचा हा सगळा प्रकार दडपण्याचे प्रयत्न होणे. या संदर्भात विरोधकांनी आरोप केले तर ते केवळ राजकीय स्वरूपाचे असतील किंवा तेवढं राजकारण त्याच्या मागे असेल असं आपण समजू शकतो, पण सत्ताधारी पक्षाचे आमदार सातत्याने हीच बाजू मांडतात. मला वाटतं की त्यांची पाठराखण करण्याचे सगळे मार्ग खुंटल्यामुळे जसं इकडे आलेत तसा एक त्यांचा अंदाज असावा की 1-2 महिन्यानंतर हे प्रकरण शांत होईल. आज देशमुख कुटुंबाच्या मागे उभे राहिलेले लोक आहेत ते हळूहळू पांगतील आणि मग आपण याच्यातून मोकळे होऊ असा काहीतरी कयास असेल. आणि मला वाटतं की मध्यंतरी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट घडवून समेट करण्याचे काय प्रयत्न झाले, तो पण याच प्रयत्नातला एक भाग होता का याचाही विचार मला वाटतं की आता करावा लागेल. मला वाटतं हे सगळे मार्ग खुंटल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक निश्चित आहे की या प्रकरणामधलं जे परसेप्शन होतं सुरुवातीपासूनचं ते होतं की या प्रकरणातील सगळ्या आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून आणि वरिष्ठ राजकीय पातळीवरून होत आहेत. अशा वेळेस त्या म्हणजे ज्याच्यात पंकजा मुंडेंनी मगाशी उल्लेख केला की आधी जर राजीनामा दिला असता तर तो नैतिकतेचा किंवा त्याची काही गरिमा राहिली असती. सर्व मार्ग खुंटल्यानंतर जे आठवलेलं आहे त्याला नैतिकता म्हणायचं का, हाही प्रश्न त्याच्यानंतर येतो. कविता धनंजयजी, आता प्रश्न असा उपस्थित होतो, म्हणजे आता अंजलीताईंचं बोलणं जर तुम्ही ऐकलं असेल, एकतर तुम्ही मगाशी मुद्दा मांडला तो जेलमध्ये त्यांना दिल्या जाणाऱ्या VIP ट्रीटमेंट संदर्भातला, आणि आता अंजलीताईंनी जे शेवटला सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे की त्यांचं म्हणणं आहे की चार्जशीटमध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा होण्याची शक्यता मावळली आहे. म्हणजे काल जे आपण म्हणत होतो की या गुन्ह्याला रेअरेस्ट ऑफ रेअर, दुर्मिळात दुर्मिळ अशा गुन्हा म्हणून नोंदला जावा, पण तसं चार्जशीटमध्ये होताना दिसत नाहीये. चार्जशीटबाबत तुमचं कुणाशी बोलणं झालेलं आहे का, तुम्ही स्वतः वाचली आहे का, तुमचं काय म्हणणं आहे त्या चार्जशीट बाबत? नाही, ह्याच्यात हे चार्जशीटचा अभ्यास होईल, ते कुठं जाणार नाही. समजा ताई आहेत किंवा जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये ते बघू. फक्त विषय इथं असा एक मेसेज घ्या ह्याच्यातून की सगळं राज्य एकीकडे आहे आणि बीड जिल्हा एकीकडे आहे. काही लोक म्हणतात बीडची बदनामी करू नका, पण जे बोटावर मोजणे एवढे हे लोक आहेत दुष्ट प्रवृत्तीचे, हे बीडची जी नामुष्की आलेली आहे बीडवर. कारण बीडमध्ये इतके चांगले लोक आहेत, इतके चांगले अधिकारी आहेत, इतकं चांगला स्कोप आहे, काही काम करणारे लोक आहेत. जसे की या ग्रामपंचायतच्या कालावधीमध्ये एक अजित पवार साहेब म्हणून साताऱ्याचे CO होते, ते आलते की इथं स्कोप आहे काम करायला, ड्रायलँड आहे, त्यांनी इथं काम करून गेले, जलसमृद्ध गावं केले, तुतीवर कसं काम आहे जिल्ह्यातलं आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं ते दाखवून दिलं. एक आवरगाव सारखं गाव आहे ते डासमुक्त कसं गाव आहे ते राज्याला दाखवून गेलं. त्याच्यानंतर आपल्या परळीतील टोकवाडी गाव आहे, गोदावरीताई डॉक्टर दाम्पत्यांचं ते गाव, ते दाखवून दिलं. तसं इथं आहे ना, इथं ह्या गोष्टी खूप चांगलं काम करण्यासाठी स्कोप आहे, परंतु वाईट कामासाठी हे बोटावर मोजण्या एवढी मंडळी आहे, त्यांनी हे सगळं नासवून टाकलेलं आहे. जेलमध्ये जर ह्यांचे सगळ्यांचे वसिले तर तुम्ही याच्यापेक्षा काय शिकणार आहात ह्याच्यामध्ये. म्हणून हे चार्जशीट ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यासाठी मी येत्या 2 दिवसामध्ये एक असा निर्णय घेणार आहे. अंजलीताईचं माझं बोलणं झालं की तो कुठला निर्णय असेल तर मी एक विचारपूर्वक उद्याच्या दिवसभरात विचार करून मी एक कठोर निर्णय घेणार आहे. कारण जर न्यायाच्या भूमिकेमध्ये जर वेदना होत असतील कंटिन्यू रोज रोज, तर एकदाच वेदना करून घेतलेली खूप चांगली. निर्णय तुम्ही आत्ता सांगणार आहात की त्याचं नंतरच घोषणा करायचं तुम्ही ठरवलंय? नंतर मी आता विचार करेल उद्या आणि त्यानंतर माझा निर्णय घेईन. तुम्ही जो विचार कराल किंवा जो निर्णय घ्याल तो अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वकच घ्याल अशी आमची अपेक्षा आहे. कारण धनंजयजी, या संपूर्ण घटनेच्या नंतर अवघं कुटुंबच नाही तर महाराष्ट्रातले अनेक जण तुमच्याकडे पाहत आहेत. त्यामुळं मला कल्पना आहे की इतक्या कठीण काळात निर्णय घेणं खूप कठीण आहे, पण तुम्ही आत्तापर्यंत जो संयम दाखवला तोच दाखवाल. सुषमाताई, तुमच्याकडे येते. प्रश्न असा आहे की नैतिकता आणि या सगळ्या मुद्द्यांवर तर आपण बोललोच, पण आज जेव्हा या सगळ्यावर चर्चा झाली विधिमंडळाच्या बाहेर आतमध्ये, त्यावेळेस एक मुद्दा आला की आता धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा या प्रकरणामध्ये विरोधक म्हणून. आणि मगाशी तुम्ही परळीचा उल्लेख केला, तुम्ही स्वतः मराठवाड्यात नाही त्याचा उल्लेख केलात. तुम्हाला काय वाटतं, हे खरंच शक्य आहे का?
ताई, NDTV समोर मी पहिल्यांदा एक गोष्ट नमूद केली पाहिजे आणि खूप जबाबदारीनं नमूद केली पाहिजे. मला जेवढं शक्य आहे तेवढं चाकोरीच्या बाहेर जाऊन हम्म, या प्रकरणावर वारंवार व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. हम्म, मी सभागृहातला मेंबर नाही ताई, मी सभागृहातला सदस्य नाही, त्यामुळे मला सभागृहाच्या बाहेर मांडता येत होतं मी तेवढं मांडलं. मी अगदी हिवाळी अधिवेशनात जाऊन तिथे पत्रकार परिषद घेऊन मला ते मुद्दे जेवढे रेटता येत होते तेवढे रेटले. पण मी काही काही वेळा का बोलले नाही याचा कुठल्या चॅनलने कधी विचार केलाय का? हम्म, काहींना असं वाटलं असेल की याच्यात राजकारण आहे का? हम्म, नाही. कदाचित हे किती लोकांना माहिती आहे की वाल्मिक कराडने सुषमा अंधारेवर खोटी 307 केस केली होती. हम्म. सुषमा अंधारेचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. सुषमा अंधारेच्या लहान भावाला ड्युटीवर असताना तिकडून उचलून आणून त्याच्या सोबत जे जे केलं, PI हेमंत कदम, त्या हेमंत कदमला वाचवणारे कोण होते? देवेंद्र फडणवीसच गृहमंत्री होते ताई. कधी झालं हे सगळं? हाकेच्या अंतरावर परळीत माझं घर आहे ताई. हम्म, कविता, मला आवाज घरात येत आहे. बायापोरी राहतात. किती दहशत असेल परळीमध्ये. परळीचा आमदार संजय दौंड चकार शब्द बोलत नाही. परळीतली सुधामती गुट्टे चकार शब्द बोलत नाही. 4 वेळा आमदार राहिलेल्या, 2 वेळा मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडेंना आज कंठ फुटला, पण त्याही आधी बोलत नव्हत्या. दहशत किती असेल. मी राज्यभर वावरते, पण माझं कुटुंब परळीत आहे. माझा एक भाऊ मृत्यूच्या दाढेतून परत आला. वाल्मिक कराडच्या माणसांनी काय पद्धतीने त्याला मारहाण केली हे महाराष्ट्राला माहित नाही. तरी सुद्धा मला जेवढं जेवढं शक्य होतं तेवढं माझ्या परीनं करायचा प्रयत्न केला. हम्म, पण मी जाणीवपूर्वक काही लोकांच्या राजकीय अजेंड्याचा भाग होणं टाळलं. ते मला आत्ताही व्हायचं नाही. कारण माझं स्पष्ट म्हणणं आहे, वाल्मिक कराड बद्दलचे जर फोटो आणि व्हिडिओ तुमच्या सगळ्यांकडे होते तर 2.5 महिने तुम्ही नुसत्या आक्रोश मोर्चाच्या नावाखाली कोणतं राजकीय वातावरण शिजवत होतात? तुम्ही कोणतं राजकीय वातावरण तापवत होतात? तुम्हाला खरंच जर त्या लेकरा बाळांचा आक्रोश कळला असेल, तुम्हाला आमची वेदना कळली असेल, सुरेश धस यांना ईश्वर साक्ष शपथ घालून कुणी विचारावं, किंवा अजून कुणालाही, की या सगळ्या काळामध्ये 3 महिन्यात सुषमा अंधारे काय तणावाखालून गेलेली असतील. जिथे मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे सुद्धा बोलायला धजावत नाहीत लवकर, आमदार असणारा संजय दौंड बोलायला धजावत नाही, उद्योगपतींची बायको असणाऱ्या सुधामती गुट्टे जो जपून जपून प्रतिक्रिया देतात, आमदार असणाऱ्या रत्नाकर गुट्टेंना जास्त बोलता येत नाही. बबन गीतेने प्रयत्न केला तो बबन गीते कंडम ठरवला जातो. ताई, मला आता जी काही तुमची चार्जशीट दिसते त्या चार्जशीट मध्ये 5 ते 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा नाही ताई. हम्म, पुन्हा भीती वाटत राहते की अरे 7 वर्षांनी परत आले तर, 7 वर्षांनी गळा धरला ताई, तर. पण ताई, तुम्ही जे म्हणजे आता तुमच्या डोळ्यात अश्रू आहे, कुटुंबाची काळजी तुमच्या आवाजामध्ये मला स्पष्ट दिसतीये, पण ही सगळी दहशत एकाच नावाशी जाऊन थांबतीये. ताई, एका कुटुंबाची नाही. तुम्हाला जे वाटतं ना की परळीतली माणसं बोलत नाहीत वगैरे, असं काही नाहीये ताई. हम्म, बोलायला प्रत्येकाला, अनेक लोकांना बोलावं असं वाटतं. दहशतीने बोलू शकत नाहीत माणसं. सुषमा अंधारे घाबरत नाही, पण मी बाहेर राहते. माझ्या रक्तसंबंधातले अनेक लोक परळीत राहतात आणि त्यांनी जीवघेणे वार सहन केलेत. हे जीवघेण्या हल्ल्यातनं आम्ही बाहेर आलोय. माझं अख्खं कुटुंब माझ्या सकट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झालाय आणि त्या हेमंत कदमला काहीच झालं नाही, भास्कर केंद्रेला काहीच झालं नाही.
तेच सगळे पोलीस अधिकारी होते, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हालाही उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या पोलिसांना अभय देणाऱ्या देवेंद्र फडणवीस, ज्या वेळेला सुरेश धस वारंवार आका 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 म्हणतात, तेव्हा आकांचे सरताज देवेंद्र फडणवीस आहेत. त्या देवेंद्र फडणवीसांना सुरेश धस आणि सगळेच लढणारे का बरं सेफ ठेवतात, हा प्रश्न मला पडलेला असतो. तुम्हाला सह आरोपी करायचंय का? मग सह आरोपी करा ना. धनंजय मुंडेला सह आरोपी करा. पण त्या धनंजय मुंडेला गळाभेट घ्यायला कोण गेलं होतं? सुरेश धसच गेलेले होते ना. का सांगत नाही सुरेश धस की अरे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात सामावूनच घेतलं जाणार नव्हतं, ते धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात सामावून कुणी घेतलं? देवेंद्र फडणवीसांनी सामावून घेतलं. मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या आधी वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. यावर का बोललं जात नाही? का बरं वारंवार बोलताना तुम्ही फक्त तुम्हाला धनंजय मुंडे आणि सगळ्यांना टार्गेट करा, पण धनंजय मुंडेंच्या सोबतच तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना सुद्धा सोडून चालत नाही. बरोबर आहे. या प्रश्न दोघांनी व्यवस्थेला सुद्धा. विचारले पाहिजेत आणि त्या व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्यांनाच विचारले पाहिजेत. पुढचा प्रश्न म्हणूनच अंजलीताई मी तुमच्याकडे येतेय. प्रश्न असा आहे की जो आता सुषमा अंधारेंनी सुद्धा बोलताना उपस्थित केला, खरं तर याच फक्त प्रकरणापुरतं, म्हणजे मी बीडची अवस्था आणि परळीची अवस्था जी काही आता सांगितली ताईंनी त्याच्याकडे नंतर येईन, पण त्या अगोदर याच फक्त प्रकरणाचा विचार केला, संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा, तर जो पहिला मुद्दा आहे, 2.5 महिन्यांपेक्षा जास्त काळ या व्हिडिओची आणि या फोटोची माहिती प्रशासनातल्या उच्च पदस्थांना होतीच होती. असं असताना सुद्धा धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचं कारण काय होतं नेमकं? का 2.5 महिने याच्यावर काहीही झालं नाही आणि वर जी चार्जशीट दाखल होते त्यावर तुम्हाला प्रश्न उपस्थित करायला जागा मिळते अशी परिस्थिती? नाही कविता, हाच कळीचा मुद्दा आहे की आत्ताच्या घटनेला जर बघितलं ना तर हे जे सो कॉल्ड सीएम आहेत हेच होम मिनिस्टर आहेत. आणि हे होम मिनिस्टर असताना सीआयडीने प्रत्येक माहिती त्यांच्यापर्यंत दिली असेल. जे तू आणि मी काल आपण हे फोटो बघून रडलो, ते फोटो ते 2, 3, 2.5 महिन्यापासून बघत असतील. कारण ढसांना हे जे आपण फोटो बघितले ते प्रत्येक फोटोचं डिस्क्रिप्शन सुद्धा ढसांनी पब्लिक मीटिंग मधनं दिलं होतं. म्हणजे या सगळ्याची माहिती ढसांना होती, फडणवीसांना होती, अजित पवारांना होती, या सगळ्यांना माहिती होती. पण एका माणसाने ती ताकद नाही दाखवली की त्याच्या विरुद्ध काही बोलतील. मला तर सगळ्यात राग जास्त जर आला असेल तर तो देवेंद्र फडणवीसांचा आलाय की तुम्ही एवढं होऊन सुद्धा त्यांना पाठीशी घालतायत. आता जे सुषमा अंधारे म्हणाल्या एक्झॅक्टली तसं आहे. मला पण जे अतिशय चांगले प्रामाणिक असे जे पत्रकार आहेत त्या सगळ्यांनी मला सांगितलं होतं की मंत्रिमंडळात यांचं नाव नव्हतं, धनंजय मुंडे यांचं नाव मंत्रिमंडळात नव्हतं. आणि मंत्रिमंडळात जर नाव नव्हतं तर मग ते कोणी घातलं तर ते देवेंद्र फडणवीसांनी घातलं. हे मला एकानी नाही अनेक चांगल्या पत्रकारांनी सांगितलंय. आणि हे जेव्हा कळतं ना तेव्हा खरंच संताप होतो की तुम्हाला अशी काय गरज होती त्यांना त्याच्यात घालण्याची. आणि आता मला वाटतं सुरेश धस सुद्धा जॉईन झाले. मला प्रश्न हाच विचारायचा आहे कारण थोड्या वेळापूर्वी मी एका चॅनलशी बोलताना त्यांना ऐकलं, त्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांना ही माहिती नव्हती, हे असणं शक्यच नाही. तुम्ही स्वतः हे अधिवेशनात मांडलं होतं, तिथे प्रत्येक गोष्टीचं डिस्क्रिप्शन दिलं होतं. या सगळे व्हिडिओज त्यांना माहिती असतील, त्यांनी ते कदाचित बघितले देखील असतील, तरी सुद्धा तब्बल 2.5-3 महिने त्यांचं संरक्षण केलं गेलं. एवढंच नाही तर आज तगायत त्या वाल्मिक कराडला VVIP ट्रीटमेंट दिली आहे. त्या माणसाला खरंच जमिनीवर झोपवायला हवं, हाताला आणि पायाला बेड्या ठोकायला हव्या. अशा माणसाला VVIP ट्रीटमेंट, चहा, नाश्ता, जेवण, VC वर बोलणं, मित्रमंडळींशी बोलणं, हे काय चाललंय? आणि हे गृह मंत्रालय आज करून देतंय. याचं दुःख आहे मला आणि याचा रागही तितकाच आहे. दुःख आहे, चीड आहे, संताप आहे आणि कालपासून प्रत्येकाची आपली ती भावना आहे. म्हणजे धनंजय देशमुख यांना या परिस्थितीमध्ये हे मांडावं लागत असेल की वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट मिळते आणि त्याच्यासाठी तुम्ही कारवाई करा, तर खरंच प्रत्येकाच्या मनामध्ये तो संताप जो तुमच्या चेहऱ्यावर आता दिसतो तो येणं स्वाभाविक आहे. पण यातला मूळ मुद्दा जो तुम्ही मांडलात, सुरेश धस आता आहेत आपल्यासोबत जॉईन झालेले. धस साहेब, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा विधिमंडळामध्ये या प्रकरणाला वाचा फोडली होती, काल जे फोटो आले ते पाहता मी असं म्हणू शकते की तुम्ही फ्रेम टू फ्रेम सांगितलं होतं विधिमंडळामध्ये की काय झालं होतं संतोष देशमुखांबरोबर. त्याचे फोटो आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलेत. प्रश्न हा आहे, तुम्ही हे पाहिलं होतं का?
नाही हो, फोटो कशाला पाहायला मिळते? फोटो आम्ही कशाला पाहू? मी जे मस्साजोगला गेलो होतो, मस्साजोग मधल्या काही लोकांनी वर्णन केलं, त्याच्यानंतर त्यांचं संपूर्ण मी ऐकून घेतलं आणि परिसरातल्या 10 गावामध्ये जाऊन विचारलं की नेमकं संतोषच्या बाबतीत काय काय झालेलं आहे. आणि चार्जशीट दाखल करण्याच्या आधी फोटो वर्णन केलं होतं की ते वर्णन त्याचा डेड बॉडीचा जो रिपोर्ट होता, त्या रिपोर्ट PSC झालेलं, मस्साजोगकरांशी माझं झालेलं बोलणं, त्याच्यानंतर संतोष देशमुखच्या कुटुंबियाशी झालेलं बोलणं, एवढ्या याच्यावरती मी माझं जे आहे ते सभागृहामध्ये 16/12/2024 मी भाषण केलं होतं. बरं, मग हे असेल तर याचा अर्थ हे जे सगळं घडलं ते इतक्या लोकांच्या समोर घडलं, 10 गावातल्या लोकांच्या समोर घडलं, आणि तरी या आरोपींनी अगदी निर्धास्तपणे हे सगळं केलं. कविता, मला एक प्रश्न विचारायचा. आले ताई, हे बघा, 10 गावातले लोक म्हणजे लोक काय सगळे असतात का? शेतामध्ये रानामध्ये काम करणारे लोक किती असते? 2-4. हे सगळेजण जे आहेत ते मारहाण करताना 5-6 जण होते ना एकत्र. फक्त विष्णू चाटे वेगळ्या बाजूला होता, बाकी सगळेजण हे त्याला संतोषला जनावराप्रमाणे, जनावरापेक्षाही भयानक प्रकारे मारलंय ना. आणि त्याच वेळेस सगळ्या लोकांनी तिथं सांगितलं की ह्याला पाणी मागितलं तर ह्याला काय केलं, ह्याला लाकडी सळाया, त्याच्यानंतर फायटर, कत्ती, ते वायर, या सगळ्यांनी मारलं. आणि मारत नाही का असं दोन्ही पाय उचलून एखाद्याच्या छातीवर मारतात, सुद्धा मारला. आणि ते मारल्याच्या नंतर मला वाटतं संतोष देशमुखच्या बरगड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे तुटल्या असाव्यात, ते फुफ्फुसात गेल्या असाव्यात, आणि त्याच्यात ब्लडिंग होऊन त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू हा त्या ठिकाणी जवळ येत गेला. आणि जवळ जर ठोके जर पाहिले तर 200 ते 250 ठोके मारलेत ना त्याला या लोकांनी. ते सगळे ऐकतात. जे सभागृहामध्ये मी भाषण केलेलं आहे, अंजली ताई जे म्हणतायत की मी फोटो पाहिले, असे फोटो मी काय पाहिले नव्हते. परंतु CS साहेबांकडनं मात्र जाऊन विचारलं होतं की ह्याला किती मारला असेल, काय मारला असेल. आणि 8 पाणी त्याचं मृत्यूपत्र आहे ना. गावकऱ्यांना विचारलं कसं कसं झालं, काय झालं, शेजारच्या गावकऱ्यांना विचारलं. आणि माझ्या माहितीप्रमाणे हे फोटो 2-2.5 महिने वगैरे म्हणजे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना माहीत होते. माझ्या माहितीप्रमाणे जोपर्यंत SIT चार्जशीट दाखल त्यांच्याकडे गेले असतील असं मला काय वाटत नाही. बर, अंजली ताईंना तुम्हाला काहीतरी एक प्रश्न विचारायचा आहे. हा, अंजली ताई. नाही, मला त्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जी माहिती दिली होती ही काही ऐकिवात माहिती नव्हती. आणि आज असं चार्जशीट मध्ये पण आलंय की एका ग्रुपवर जो कॉल झाला होता त्या कॉलवर ही सगळी माहिती देण्यात आली होती. आणि म्हणून तुम्ही जर माहिती दिली होती, तुम्ही फडणवीसांना भेटलात, 10 वेळा ही माहिती दिली होती, तुम्ही अधिवेशनात ही माहिती दिली, तरीही इतकी दिरंगाई कामात करणं म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का की त्यांची पूर्ण पाठराखण. एक मिनिट दादा, एकच मिनिट. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की त्यांचे धनंजय मुंडे हे त्यांचे फार जुने मित्र म्हणून त्यांची पाठराखण त्यांनी केली का, हा माझा एकमेव प्रश्न आहे. कारण त्यांना या गोष्टीची माहिती नाही हे आम्ही कोणीच मानू शकत नाही की त्यांनी फोटो बघितले नव्हते आणि व्हिडिओ बघितले नव्हते. मी नाही मानू शकत, कारण होम मिनिस्टरला मिनिट टू मिनिट रिपोर्टिंग असतं. हे पहा, होम मिनिस्टरला असेल, परंतु मला काय कोणी दाखवलं नव्हतं. माझं भाषण जे आहे ते पूर्णपणे ग्रामस्थांशी माझी झालेली चर्चा, त्याच्यानंतर CS साहेबांशी झालेली माझी चर्चा, आणि त्या 10 गावामध्ये प्रत्येक ठिकाणी मी लावलेले फोन, या सगळ्या बेसिसवरती मी माझाही फोटो पाहिलेला नाही, माझ्या हाती आलेला नाही, किंवा मुख्यमंत्र्यांनी मला दाखवलेला नाही. मुख्यमंत्री मला कशाला दाखवतील फोटो?
जर मिनिट टू मिनिट त्यांना माहीत असेल तर त्यांनी मला काही हे सांगितलेलं नाही. आणि या राजीनाम्याच्या बाबतीत सुद्धा मुख्यमंत्री महोदय यांनी माझ्या आत्ताची 4 वेळा स्वतः अजितदादांना बोलले होते की तुम्ही धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा, परंतु अजितदादांनी सांगूनही त्यांनी ऐकलं नाही. आणि काल मला वाटतं स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे सह्याद्री रेस्ट हाऊसवरती यांना सर्वांना बोलून सांगितलं की तुम्ही उद्यापर्यंत जर राजीनामा नाही दिला तर दुर्दैवानं मला तुम्हाला वगळल्याचं पत्र हे राज्यपालांना पाठवावं लागेल, इथपर्यंतची माझी माहिती आहे. पण धस साहेब, ज्या पद्धतीनं तुम्ही गेले 3 महिने आवाज उठवताय, तुम्हाला वाटत नाही हे मुख्यमंत्र्यांनी आधीच करायला हवं होतं? इथपर्यंतची वेळ येऊच द्यायला नको होती? नाही, हे बघा, मुख्यमंत्र्यांच्या एकट्याचं कुठं, आमचं महायुतीचं सरकार आहे. अजितदादांनी 2 आठवड्यापूर्वी, मला वाटतं 2 का 3 आठवड्यापूर्वी म्हणले होते की माझ्यावरती नैतिकतेचं जबाबदारी एक वेळा आली होती, मी राजीनामा दिला होता. तसं धनंजयनी सुद्धा नैतिकतेचा जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायचा का नाही हे त्यांनी त्याचं ठरवावं असं अजितदादा बोलले होते. मग त्याचं एवढं ग्रीवियस म्हणजे इतकं अजितदादा बोलल्याच्या नंतर धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा देऊन त्यांनी ते चिटकून बसले पदाला. काढून टाकण्याची भाषा ही मुख्यमंत्र्यांनी वापरली त्यावेळेस, आणि अजितदादांनी बी मला वाटतं टोकाची भूमिका घेतली. त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिलाय सुद्धा. अजितदादा आणि सुनील तटकरे साहेब प्रेस काढतायत की नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा झाला. आणि मी मेडिकल ग्राउंडवरती म्हणजे वैद्यकीय माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं मी राजीनामा देतोय अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट. मग आता त्यांचे राष्ट्रीय पक्ष, ह्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे एक मानतात आणि धनंजय मुंडे एक मानतात. म्हणजे तुमच्या पक्षामध्ये नेमकं चाललंय काय हे तरी एकदा सांगितलं पाहिजे ना त्यांनी. बरं, या प्रश्नाचं उत्तर कदाचित राष्ट्रवादीचा कोणी प्रवक्ता इथे असता तर आपल्याला देऊ शकला असता. सुषमाताई आपल्या सोबत आहेत. सुषमाताई, प्रश्न माझ्या मनात कालपासून एक येतोय जो मी आता तुम्हाला विचारतीये. काल या हत्येच्या संदर्भातले फोटो समोर आल्यानंतर आज राजीनामा का? तर ही हत्या अत्यंत अमानुष पद्धतीनं झाली. बघवत नाहीये जे काय झालं ते. बघणाऱ्याच्या डोळ्यामध्ये संताप येतोय, अश्रू येतोय एकाच वेळी. जर हत्या इतकी अमानुष नसती तर मग ही नैतिकता आलीच नसती का? नाही, मुळात ना ही काही नैतिकता वगैरे अजिबात नाहीये, ही अपरिहार्यता आहे. एवढं आर्ग्युमेंट झाल्यावर आणि इतकी ओढाताण झाल्यावर जो राजीनामा होतो त्याला नैतिकता वगैरे असे मुलामे देण्यात काही अर्थ नाहीये. म्हणजे अक्षरशः तुमच्याकडून ते पद हिसकावून घेतलेलं आहे, त्यामुळे याला नैतिकतेचा मुलामा देण्यात काहीही अर्थ नाही. हा एक भाग आहे. बेल्स पाल्सी या आजाराबद्दल मी मागे बोलले होते. तो आजार 4 आठवड्यांचा आजार आहे आणि अत्यंत नॉर्मल आजार आहे. त्यामुळे मेडिकल ग्राउंड हे सुद्धा कारण काही फारसं महत्वाचं नाही. मुद्दा हा आहे की गृहमंत्र्यांना काही माहित नव्हतं किंवा सुरेश धसांना काही माहित नव्हतं हे कृपया धसांना, तुम्ही त्याच जिल्ह्यातले आहात आणि मीही त्याच जिल्ह्यातली आहे. तुम्ही माझ्यापेक्षा राजकारणात जास्त काळ घालवलेला आहे. तुमचा अनुभव, तुमचं ज्ञान, तुमचा आवाका मोठा आहे. पण तुम्हाला काहीच माहित नव्हतं असं तुम्ही कितीही माध्यमांवर सांगितलं तरी माफ करा, माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. हा एक भाग. दुसरं असं की अण्णा, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर आक्रोश मोर्चे घेत राहिलात. तुम्ही पोलिसांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे सांगत राहिलात. तुम्ही भास्कर केंद्रे आणि अनेक नावं घेत राहिलात. पण अण्णा, तुम्ही एक गोष्ट का बरं बोलला नाहीत एकदाही? मला सतत असं वाटतंय. तुम्हाला चांगलं माहिती आहे की मी माझा जेवढा जीव आहे तेवढ्या माझ्या जीवानुसार मला जेवढं जमतंय तेवढं नैतिकता म्हणून आणि जेवढं योग्य आहे तेवढं काम करायचा मी प्रयत्न करते. मी अजिबात, मला राजकारणी होण्यात रस नाही. एखाद्याचा जीव घेऊन जर राजकारण केलं जात असेल तर आग लागो तुमच्या त्या राजकारणाला आणि तुमच्या सत्तापदांना. मला त्यात काही रस नाहीये. पण अण्णा, ह्या सगळ्या देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची दोस्ती
यांची यारी प्यारी ही अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये. वाल्मिक कराड त्याला हवे असणारे सगळे पोलीस अधिकारी जर परळीत आणत असेल, बीडमध्ये आणत असेल, गेल्या 10 वर्षातला 2.5 वर्षांचा काळ वगळता 7.5 वर्ष या राज्याचं गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीसांकडेच आहे. त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही जेव्हा आका आणि आकांचे आका असे शब्द वारंवार उच्चारत होत आहात, तेव्हा या समस्त आकांचे, कारण होतं काय माहितीये का, हे आका सगळे फार फार तर एक राजीनामा होऊन बाजूला गेले हो, पण ज्यांच्या घरातलं पोरगा आता जन्मठेपेला गेलं ते त्यांची एक कुटुंब बर्बाद झालं ना. त्यांची कुटुंब बर्बाद झालीत आणि असे अनेक चेहरे दुर्दैवाने आपल्याला परळीमध्ये दिसत आहेत ताई, असं तुमचं म्हणणं आहे. याच्यावरच सुरेश धस यांना मगापासून बोलायचं, मी थेट त्यांच्याकडे जाते. धस साहेब, एक मिनिट कविता ताई, एक मिनिट. हा. आणि असे आका राज्यभर तयार झाले आहेत. त्या सुषमा आकांचे ताई. सरताज असणाऱ्या लोकांना, त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही का कधीही प्रश्न विचारला बर. नाही सुरेशांना? बर, आपण का ते तुम्ही सुरेश म्हणाला धसांना नाही की विचारूयात देवेंद्र ना. फडणवीसांनी का ते पोलीस अधिकारी नेमले होते? बर, तोच मुद्दा घेऊन आपण सुरेश धसांकडे जाऊयात. गृहमंत्रालय, गृहमंत्री परळी. सुरेश धस साहेब, हे पहा, सुषमाताईंच्या एका विचाराशी मी सहमत आहे की नैतिकता आणि धनंजय मुंडे यांची गाठच नाही. त्यांची आणि यांची गाठच नाही. नैतिकता हा शब्द धनंजय मुंडे साहेबांना शोभत नाही आणि धनंजय मुंडे त्यांची आणि नैतिकतेची गाठ नाही. हे आज त्यांनी जे प्रश्न म्हणजे मला वाटतं ट्विट केलंय, त्या ट्विटवरून बी आणि जे शब्द त्यांनी वापरलेत धनंजय मुंडेंच्या बाबतीत सुषमाताईंनी, त्याच्याशी मी सहमत आहे की नैतिकतेच्या मुद्द्यावरती हा राजीनामा झालेला नाही. जरी अजितदादा सांगत असले आणि तटकरे साहेब सांगत असले तरी मला असं माझं अंतस्थ माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी शेवटी बडतर्फीची कारवाई करीन इथपर्यंत बोलल्याच्या नंतर राजीनामा जे आहे ते आज त्यांनी दिलेला आहे. बर, त्याच्या पुढचा मुद्दा जो त्यांनी उपस्थित केला, त्यांचा सगळा रोख होता तो गृहमंत्र्यांवर, गेल्या 5-7 वर्षांमधला गृहमंत्रालयाचा जो कारभार आहे त्यावर. आणि वाल्मिक कराड आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध आहेत आणि म्हणून वाल्मिक कराडला हवे ते पोलीस अधिकारी परळीमध्ये, बीडमध्ये मिळत होते, असा गंभीर आरोप सुषमाताईंचा आहे. तुम्ही बीडमधले नेते आहात. वाल्मिक कराड, सुषमाताई वाल्मिक कराड हा लीडर नव्हता. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघेही जण मला वाटतं शोले पिक्चरचा कॉइन होते. दोघंही हा चित भी मेरी पट भी मेरी. वाल्मिक कराडनी सांगायचं आता जिल्ह्याचे पालकमंत्री पत्र देत आहेत म्हणल्यावर मग वाल्मिक कराडचा सवाल येतोच कुठं. अहो मी अगोदरच सांगितलंय ना सुषमाताई, हे तुमच्या काळात तुमचं सरकार होतं ना 2019 ते 22 पर्यंत. तुमच्या सरकारच्या काळात सुद्धा भाड्यानेच दिलं मंत्रीपद आणि त्याच्यानंतर भाड्यानेच दिलं. भाड्याने तुमच्या कालावधीत सुद्धा भाड्यानेच दिलं. उद्धव साहेबांच्या 7.5 वर्ष देवेंद्रजी गृहमंत्री होते, हे कृपया समजून घ्या. 7.5 वर्ष देवेंद्रजी गृहमंत्री होते. 7.5 10 पैकी 7.5 वर्ष देवेंद्रजी गृहमंत्री 7.5 होते. वर्षापैकी 5 वर्ष 1 मिनिट 5 वर्ष जे ते पहिले गृहमंत्री होते 2014 ते 19, त्या कालावधीत धनंजय मुंडे हे विरोधी पक्षात होते. आणि तुम्ही जे आमचं सरकार, आमच्या पक्षाचं सरकार घालून तुमचं पक्षाचं सरकार केलं, त्या सरकारमध्ये तुम्ही त्यावेळेस सुद्धा आका सांगल आणि आकाचा आका सांगल त्या पंत वेगळा केला त्याही वेळेस मध्ये. आणि ह्यांची हिंमत कधी बळावली? हिंमत ही कोरोनाच्या काळात बळावली. कोरोनाच्या कालावधीमध्ये हे पालकमंत्री असताना लोक मरायला लागलेत आणि इंजेक्शन 40 रेमडेसिवीरचे इंजेक्शन 40-50. धस साहेब,
धससाहेब आता नाही का? याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? म्हणजे हे कोणाच्या वाल्मिक कराड हा काय कालावधीत? कोरोनाच्या काळामध्ये तयार झाला का? वाल्मिक कराड हा विश्वास ठेवा. खरं तर वाल्मिक कराड बाबतचा प्रश्न आहे ना कोरोनाच्या धससाहेब, माफ करा काळात मला, पण वाल्मिक वाल्मिक कराड- कराड बाबतचा प्रश्न हा सगळ्या पक्षांना विचारला पाहिजे. अहो, कारण वाल्मिक कराड इतकी हत्येपर्यंत पोहोचेपर्यंत कुठला एक नाही, पक्ष नाही, याला वाल्मिक- जबाबदार नाहीये, सगळे पक्ष याला जबाबदार आहेत. फक्त कुणी कुणावर वाल्मिक जबाबदारी निश्चित कराड करायची बळावला हाच एक प्रश्न आहे. तुमच्या अंजलीताई बरोबर बोलतेय ना मी? 2000 फक्त एकच गोष्ट की चार्जशीट मध्ये 2019 ते 2022 2019 ते 2022 मध्ये वाल्मिक कराड तयार झाला. अंजलीताई बोला. चार्जशीट 7.5 मध्ये वर्ष स्पष्ट गृहमंत्री लिहिलेलं आहे देवेंद्रजी होते. की 10 वर्ष 10 वर्षापैकी संघटित 7.5 गुन्हेगारी. वर्ष गृहमंत्री देवेंद्रजी बर. होते. आता ऐका ना सुद्धा जी सुषमाताई, चार्जशीट तयार सुषमाताई, झालेली आहे, सुषमाताई, तो आरोप तुम्ही केलाय. आपण अंजलीताईंकडनं त्यांचं म्हणणं वर्जन ऐकून घेऊयात. अंजलीताईंकडे जाऊया. नाही, अंजलीताई. चार्जशीट मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की वाल्मिक कराड आणि त्याची टोळी हे गेले 10 वर्ष संघटित गुन्हेगारी करतायत आणि ज्याच्यापैकी 7.5 वर्षाचा काळ हा देवेंद्र फडणवीसांचा गृहमंत्री म्हणून आहे. 10 वर्ष लिहिले आहे आणि त्यात त्यांनी 11 त्यांच्यावर FIR झालेले आहेत असं ते चार्जशीट मध्ये लिहिलंय. आम्ही नाही म्हणत आहे, चार्जशीट मध्ये स्पष्ट आहे आणि क्लिअर कट. म्हणजे त्यांना सपोर्ट होता. धनंजय मुंडे हे अतिशय फडणवीसांच्या जवळचे आहेत. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की युवा मोर्चाच्या काळापासून फडणवीस आणि धनंजय मुंडे हे एकत्र असायचे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत हे पहिल्यापासून सगळ्यांना माहिती आहे. बर, अभय सर, या चर्चेच्या शेवटाला मी तुमच्याकडे येते, कारण अशा चर्चा जेव्हा होतात तेव्हा प्रश्न असा कायम मनामध्ये येतो, हे सगळं एका दिवसात कधी घडत नसतं. याला बरीच मोठी पार्श्वभूमी असते. त्यामुळे एक सरकार म्हणेल की हे तुमच्या सरकारच्या काळात झालं, दुसऱ्या कुणाच्या सरकार. प्रश्न असा आहे आता की पुढे काय? असले जर वाल्मिक कराड तयार होऊ द्यायचे नसतील, ज्यांना 10-10, 15-15 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ पोचलं जायचं, तर याच्यातनं तरी राजकीय नेते काही धडा घेणार आहेत का, की कार्यकर्ते नामक या टोळ्या पोसतच राहणार? नाही, असं आहे की मुळात पालकमंत्री पदाचा विषय मगाशी आला की आता 10 वर्षाचा, आता भले विरोधी पक्षनेते असतील पण त्या जिल्ह्यातले अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या सातत्याने एका पद्धतीने होत होत्या, हा पहिला आरोप आहे. हा या संदर्भात आधीचं 5, जसं धससाहेब म्हणतात की सुरुवातीची 5 वर्ष युती सरकार तो तेव्हा फडणवीसांकडे गृह खातं होतं, नंतर अनिल देशमुख होते गृह खात्याचे मंत्री, त्याही काळात काही बदल झाला नाही. म्हणजे ह्या काळात 2 सरकार, म्हणजे 3 सरकारं आली पण त्या तिन्ही सरकारामध्ये त्यांच्या पद्धतीने तिकडे अधिकारी मिळत होते हे दिसतंय स्पष्टपणे. दुसरा जो मुद्दा आहे ज्याचा अंजलीताईंनी मगाशी उल्लेख केला, ज्याचा धस साहेब नेहमी आरोप करत आले आहेत की एक बैठक मुंबईमध्ये झाली होती. या प्रकरणाचं सगळ्याचं मूळ कुठे आहे? त्या खंडणी प्रकरणात, आणि त्याची एक बैठक मुंबईत झाली होती. त्याचा नेमका काय तपास झालाय, त्या संदर्भात ते आरोप आहेत, त्याच्यात तथ्य आहे, त्या दृष्टिकोनातून काय झालंय, याचं काय सप्लिमेंटरी चार्जशीट परत फाईल होणार आहे का? या सगळ्या गोष्टी मला वाटतं की या संदर्भातल्या आहेत. आणि जोपर्यंत राज्यकर्ते कोणाची पाठराखण करणे थांबवणार नाही तोपर्यंत याच्या मुळाशी जाणार नाही. फक्त धनंजय मुंडे यांचाच राजीनामा एवढ्यापुरतं हे सगळं, त्या जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन जे संघर्ष करत होते ते तिथेच संपणार आहे का पुढच्या काळातही संघर्ष करणार आहेत? याच्यावर मला वाटतं की पुढच्या काळातला तपास आणि या आरोपपत्रात आणखी तपास, काय काय मुद्दे येतात पुढे, म्हणजे सप्लिमेंटरी चार्जशीट येतं का, या सगळ्या गोष्टी मला वाटतं स्पष्ट होणार आहेत. अदरवाईज हे प्रकरण संपवण्यासाठीच हा राजीनाम्याचा एक शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी वापरलाय का काय, हाही प्रश्न भविष्यामध्ये निश्चितपणे उपस्थित होणार आहे. हा प्रश्न निश्चित उपस्थित होईल. आणि ज्या पद्धतीनं आता सुषमाताईंनी सुद्धा मांडलं, अंजलीताईंनी मांडलं की परळीची जी अवस्था आहे, अशा प्रकारची दहशतीची अवस्था जर एखाद्या जिल्ह्यामध्ये, एखाद्या शहरामध्ये तयार होत असेल तर ती एका दिवसात किंवा एका माणसामुळे, एका टोळीमुळे होत नाही. त्याच्यासाठी बरेच फॅक्टर जबाबदार असतात आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो तो म्हणजे व्यवस्थेनं या कुप्रथेला दिलेलं बळ असतं. जर व्यवस्था ते बळ देणार नसेल तर हे थांबतं. पण दुर्दैवानं जिथे व्यवस्था बळ देते, जिथे राजकीय नेते पाठीशी उभे राहतात, तिथेच हे सगळं घडतं. दुर्दैवानं परळीमध्ये हे सगळं घडलं आणि त्याच्यासाठी कुठल्याही एका राजकीय पक्षाला आत्ताच्या घडीला जबाबदार धरता येणार नाही. त्यामुळे वाल्मिक कराड नामक जर गुंड तयार होत असेल तर तो सगळ्या पक्षांचा दोष आहे, मान्य करायला हवं, पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा असे गुन्हे समोर येतात तेव्हा पक्ष मध्ये न आणता, राजकीय नेते मध्ये न आणता कारवाई व्हायला हवी.
ही आपली अपेक्षा असते. दुर्दैवानं संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात ते झालेलं दिसत नाहीये आणि म्हणूनच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निमित्तानं आणखीन काही प्रश्न उपस्थित होत असतील तर त्या प्रश्नांचा SIT असेल, CID असेल, महाराष्ट्र पोलीस असतील किंवा इतर यंत्रणा असतील त्या सगळ्यांनी तपास करायला हवा आणि अभय सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करायला हवी. संतोष देशमुख यांचा खून हा फक्त राजकारण नव्हतं आणि म्हणून तो एका राजीनाम्यानेही थांबता कामा नये. ही जर कीड मुळापासून उपटून काढायची असेल तर सगळ्या राजकीय नेत्यांना आणि पक्षांना आपले सगळे पक्षभेद बाजूला ठेवून उतरावं लागेल तर बीडकरांना आणि महाराष्ट्राला हवं तसं होऊ शकेल. या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा NDTV मराठी.